ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील नॅनो सिटी भागातल्या एका अपार्टमेंटमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर टाकलेल्या छाप्यात जे समोर आलं त्याने अख्खा महाराष्ट्र हादरला। मोठ्या प्रमाणात इंजेक्शन्स, मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधांचा साठा जप्त, 3 महिलांना अटक आणि एका फ्लॅटमधून चालवलं जात असलेलं IVFशी संबंधित भलं मोठं रॅकेट। इथे श्रीबीज म्हणजेच फिमेल सीड्सची अवैध तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। तब्बल 300 पेक्षा जास्त महिला पीडित असल्याचा संशय असून या जाळ्याचे धागेदोरे केरळ आणि तमिळनाडूपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येते। पोलिसांनी ही कारवाई नेमकी कशी केली, हे रॅकेट कसं चालायचं आणि अखेर हा सगळा प्रकार उघडकीस कसा आला, संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी विहंग ठाकूर। सुलक्षणा गाडेकर, वय 44 वर्ष, ही महिला बदलापूरच्या नॅनो सिटीच्या सेविंगमधील 903 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहत होती। विशेष म्हणजे ती केवळ महिनाभरापूर्वीच इथे राहायला आली होती आणि याच फ्लॅटमधून संपूर्ण रॅकेट ऑपरेट केलं जात असल्याचा आरोप आहे। पोलीस तपासानुसार गाडेकर गरजू आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना हेरायची, त्यांना 25 ते 30 हजार रुपयांचा आमिष दाखवायची। सुरुवातीला त्या महिलांची अवैध सोनोग्राफी केली जायची, त्यानंतर अंडाशयात स्त्रीबीजांची वाढ व्हावी यासाठी ठराविक हार्मोनल इंजेक्शन दिलं जायचं। धक्कादायक बाब म्हणजे ही इंजेक्शन्स तिच्या घरातच साठवून ठेवली जात होती आणि ती स्वतः महिलांना इंजेक्शन देत होती अशी माहिती समोर आली। अंडाशयामध्ये स्त्रीबीजांची वाढ झाल्यानंतर संबंधित महिलांना IVF सेंटरमध्ये पाठवलं जायचं। तिथे शस्त्रक्रियेद्वारे स्त्रीबीज काढून त्यांची अवैधरित्या विक्री केली जात असल्याचा आरोप आहे। हे सगळं डॉक्टरांच्या अधिकृत सल्ल्याशिवाय आणि नियमांचं उल्लंघन करून केलं जात होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। हे रॅकेट अत्यंत गुप्तपणे सुरू होतं, मात्र एका पीडित महिलेला ठरलेले पैसे न मिळाल्यामुळे सगळा भंडाफोड झाला। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्या महिलेने बदलापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आणि संपूर्ण प्रकार उघड केला। रुग्णालय प्रशासनाने या घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांना कळवलं। त्यानंतर 18 फेब्रुवारीला बदलापूर पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकासह विठ्ठलवाडी, अंबरनाथ आणि बदलापूर अशा 3 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। या कारवाई दरम्यान सुमारे 8 लाख रुपयांची इंजेक्शन्स आणि विविध औषधांचा साठा जप्त करण्यात आला। याशिवाय सुलक्षणा गाडेकरच्या मोबाईलमधून इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफी रिपोर्ट्स, खोट्या नावांचे एफिडेव्हिट्स, बनावट कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तिच्यावर महिलांचं शारीरिक शोषण केल्याचाही आरोप आहे। महत्त्वाचं म्हणजे या रॅकेटमध्ये ती एकटी नव्हती। पोलिसांनी तिच्यासोबत आणखीन 2 महिलांना अटक केली असून या संपूर्ण नेटवर्कचा तपास आता सुरू आहे। या प्रकरणात सुलक्षणा गाडेकर सोबत अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे यांनाही अटक करण्यात आली आहे। बदलापूर पोलिसांनी तिघींविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगर पोलिसांच्या माहितीनुसार काही नामांकित रुग्णालयातील डॉक्टरांचाही सहभाग यात असण्याची शक्यता तपासात समोर येत आहे। सूत्रांच्या म्हणण्यानुसार 300हून अधिक महिला पीडित असू शकतात आणि या रॅकेटचं जाळं ठाणे जिल्ह्याबाहेरही पसरलेलं होतं। तपासात हेही उघड झालंय की स्त्रीबीजांची विक्री केवळ महाराष्ट्रात नव्हे तर केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत होते। वैद्यकीय नियमांना डावलून बनावट आधार कार्ड आणि खोटी कागदपत्र तयार करून एकाच महिलेकडून वारंवार स्त्रीबीज काढण्याचा प्रकार सुरू होता असा गंभीर आरोप आहे। मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या सुलक्षणा गाडेकरचा पती संजय याने आपल्या पत्नीला फसवलं जात असल्याचा दावा केलाय। त्याच्या मते सुलक्षणा फक्त मध्यस्थ म्हणून काम करत होती। महिलांना प्रक्रियेची माहिती देणं, कागदपत्र गोळा करणं आणि डॉक्टरांकडे पाठवणं एवढंच तिचं काम होतं। या बदल्यात तिला काही हजार रुपये मिळत, तर संबंधित महिलांना 15 ते 20 हजार रुपये दिले जात असल्याचं त्याचं म्हणणं आहे। दरम्यान सुलक्षणा गाडेकर पूर्वी एका दवाखान्यात नर्स म्हणून काम करायची, त्यामुळे तिचे वैद्यकीय क्षेत्रात संपर्क होते। पोलीस सूत्रांनुसार हे IVF रॅकेट आधी अंबरनाथ तालुक्यातील वांगणी परिसरात सुरू होतं आणि नंतर बदलापूर येथे हे हलवण्यात आलं। या संपूर्ण रॅकेटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा संशय आहे आणि काही नामांकित डॉक्टर आणि रुग्णालयांचा सहभागी तपासला जातोय।
याच्या आंतरराष्ट्रीय लिंक्स आहेत का याचाही शोध सुरू आहे. एकूणच बदलापूरमध्ये उघड झालेलं हे प्रकरण किती मोठं आहे याची व्याप्ती तपासातून पुढे स्पष्ट होईलच. आणखी कोणाची नावं समोर येतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.